नमस्कार मंडळी. तर आज आहे हा आपला 1 किलोचा डच चॉकलेट फ्लेवरचा केक. इथे मी व्हिपिंग क्रीममध्ये चॉकलेट गनाश मिक्स करून व्हिपिंग क्रीम तयार केलेलं आहे, जे आहे डच क्रीम. तर इथे मी पहिले डच क्रीम लावलेला आहे आणि मग त्यावर चॉकलेट गनाश टाकून, चॉको चिप्स टाकून पहिली लेयर रेडी केलेली आहे. तर अशाच प्रकारे प्रत्येकी लेयरला डच क्रीम, चॉकलेट गनाश आणि चॉको चिप्स टाकून मी प्रत्येकी लेयर केलेली आहे. तर इथे आपली फायनल लेयर होत आहे. आणि फायनल लेयर झाल्यानंतर हा क्रीम मी चांगला 2 ते 3 तासासाठी सेट करून घेणार आहे. कारण ह्यावर एक छान अशी थीम होणार आहे आणि ही थीम मला कस्टमरने दिलेली आहे. आणि ह्या ज्या माझ्या कस्टमर आहेत ज्यांच्यासाठी आज हा केक बनणार आहे, त्या म्हणजे आमच्या वहिनी, जयू वहिनी. त्या माझ्या रेग्युलर अशा कस्टमर आहेत. त्यांना माझ्या केकशिवाय दुसरे कोणतेच केक आवडत नाही असं त्या स्वतः म्हणतात. त्यांच्या पूर्ण फॅमिलीचंही तेच मत आहे. तर खूप खूप धन्यवाद जयू वहिनी तुमचं. तुम्हाला माझे केक खूप आवडतात आणि अगदी तुम्ही आवर्जून माझ्याजवळच ऑर्डर देता. अशाच सोबत राहा, अशाच कायम मला पुढे पुढे जाण्यासाठी पाठिंबा देत राहा. तर इथे आपली ही फायनल लेअरिंग झालेली आहे आणि इथे मी रेड कलरचे हार्ट बनवत आहे, जी आपल्या केकच्या थीमचा एक पार्ट आहेत. तर इथे रेड फाउंडंटने मी इथे साच्यामध्ये हा असा हार्ट बनवत आहे आणि हे प्रत्येकी हार्ट वेगवेगळ्या शेपमध्ये मी करणार आहे. तर इथे बरेचसे असे छोटे मोठे हार्ट्स मी बनवले आहेत आणि हे हार्ट्स मला केकवर लावायचे आहेत. पण आताच्या गरमीच्या सीझनमध्ये नेहमी फाउंडंट हे केकवरून घसरतं. तर त्यासाठी ते व्यवस्थित राहण्यासाठी मी इथे व्हाईट चॉकलेटचा वापर केलेला आहे आणि ते आता मी लावणार आहे इथे केकवर. तर अशा प्रकारे हे मी हार्ट्स आणि हे टॉपर लावलेलं आहे, जसं आपल्याला डिझाईन दिली गेलेली आहे. तर अशा प्रकारे हे हार्ट्स वगैरे लावून आणि पूर्णपणे ह्याची फिनिशिंग करून हा केक आहे आपला रेडी. तर कशी वाटली डिझाईन मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.